मी सध्या परळी शहरात आहे आणि परळी इथे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक वैद्यनाथ मंदिर जे आहे ते 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे आणि या ठिकाणी आता श्रावण महिन्याची जी जय्यत तयारी करण्यात आली आपण पाहू शकतो। या ठिकाणी ज्या दर्शन रांगा आहेत या दर्शन रांगेची आता या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली। या ठिकाणी देशभरातून लाखो भाविक भक्त या ठिकाणी येतात आणि यांना कुठलाही त्रास होऊ नये यासाठी आता दर्शन रांगेची व्यवस्था केली आहे। आपण आहेत त्या मंदिराच्या समोरच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या त्या ठिकाणून या रांगांना सुरुवात होते आणि या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील चांगल्या प्रमाणात असा तैनात करण्यात येणार आहे। दरवर्षीप्रमाणे येणाऱ्या भाविक भक्तांची गैरसोय होऊ नये आणि मंदिर ट्रस्टीकडून देखील या सगळ्यांची आता उपाययोजना आणि बंदोबस्त करण्यात येत आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो फार मोठ्या प्रमाणावरती इथे बॅरिगेट्स आणि दर्शन रांगा ची तयारी करण्यात आली आहे। या ठिकाणी आपल्यासोबत एक पोलीस कर्मचारी देखील आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया कशा पद्धतीने सर या ठिकाणी तयारी करण्यात आली आहे येणाऱ्या भक्तांची। दरवर्षीप्रमाणे सालाबादाप्रमाणे मोठ्या प्रमाणात बंदोबस्ती तयारी करण्यात आलेली आहे। आणखीन काय सुविधा दिल्या जातील प्रशासनाकडनं? इथं येणाऱ्या पूर्ण भाविक भक्ताचे संरक्षण करणे, चेंगराचेंगरी वगैरे व्यवस्थित लाईन लावणे, चोरी वगैरे कुणाची होऊ नये पूर्ण इथं हे घेतलेली जाते। या ठिकाणी पोलीस प्रशासनाकडनं मोठा बंदोबस्त लावण्यात येणार आहे आणि या ठिकाणी येणाऱ्या भाविक भक्तांच्या सुरक्षा देखील तितक्याच प्रमाणे चोख केली जाईल आणि येणाऱ्या भक्तांवरती कुठलं चोरीचं संकट असेल किंवा काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी देखील पोलीस प्रशासन आता सज्ज झाल्याचं पाहायला मिळतं आहे। मंदिर प्रशासन देखील या ठिकाणी आता श्रावणानिमित्त आता सज्ज झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। LS मराठीसाठी दीपक जाधव, बीड।